हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण पालक पनीर बघणार आहोत। त्यासाठी पहिल्यांदा पालक पाण्यात घालून शिजवून घ्यायचा। तो शिजवून झाल्यानंतर थंड पाण्यात ठेवायचा। त्याच्यानंतर एका मिक्सर मध्ये टोमॅटो आणि मिरचीची प्युरी करून घ्यायची। मग एका पॅन मध्ये तेल गरम करून त्याच्यात कांदा भाजून घ्यायचा। कांदा भाजून झाल्यानंतर जी टोमॅटोची आणि मिरचीची पेस्ट केली आहे ती ऍड करून, आलं लसूण पेस्ट ऍड करून ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। त्याच्यानंतर पालकाची प्युरी ऍड करायची। ती पालकाची प्युरी ऍड केल्यानंतर त्याच्यात सगळे बेसिक मसाले ऍड करायचे। मी बेसिक मसाल्यामध्ये हळद, तिखट, धने जिरे पूड आणि गरम मसाला ऍड केला आहे। ते व्यवस्थित एकजीव करून मग त्याच्यात थोडं कोमट पाणी घालायचं। कोमट पाणी घालून मग त्याला एक उकळी आल्यानंतर त्याच्यात पनीरचे तुकडे ऍड करायचे। पनीरचे तुकडे ऍड करून झाल्यानंतर चवीनुसार तुम्ही मीठ ऍड करा। त्याच्यानंतर त्याच्यावरती झाकण झाकून ते एक 15 ते 20 मिनिटं त्याला उकळी काढून घ्या। त्याच्यानंतर तुमचं गरमागरम पालक पनीर तयार आहे। ते तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता। थँक्यू, धन्यवाद।